राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि श्री किरण पावसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिशूने 4/11/2024 रोजी दुपारी 12 वाजता बेस्ट भवन कुलाबा येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर यांच्यासोबत दिवाळी बोनस संदर्भात चर्चा करण्यात आली। या चर्चेत बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस 2,900,000 रुपये देण्यास मान्यता दिली आणि तसेच कोविड भत्ता या संदर्भात ही चर्चा झाली। कोविड भत्ता वन टाइम मध्ये न देता इन्स्टॉलमेंट्स स्वरूपात देण्यास मान्य केले आहे। म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे बेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांची आज दिवाळी खरंच गोड झाली आहे। सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेना बेस्ट युनिट सरचिटणीस श्री किरण साळुंखे, उपाध्यक्ष श्री किसन वाऊंज, कमिटी मेंबर्स आणि ठाणे D04 जिमाका विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी आज घेतला। मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही व मतदान शांततेत पार पडेल, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने व गांभीर्य लक्षात घेऊन काम करणं याचे निर्देश सर्वांना दिले।
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज आश्वासित सोयीसुविधांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, महापालिकांचे नगर अभियंता तसेच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर सोयीसुविधांसाठी कार्यरत असलेले अभियंते उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत 1546 मतदान केंद्रे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 1261 मतदान केंद्रे, ग्रामीण भागात 1124 मतदान केंद्रे, नवी मुंबई महापालिका हद्दीत 831 मतदान केंद्रे, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत 755 मतदान केंद्रे, भिवंडी महानगरपालिका हद्दीत 586 मतदान केंद्रे, उल्हासनगर महानगरपालिका 399 मतदान केंद्रे, तर सर्व नगरपालिका हद्दीत 453 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची जबाबदारी ही त्या महानगरपालिका, नगरपालिका यांची असून ग्रामीण भागातील मतदान केंद्राची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे आहे. या सर्व मतदान केंद्राची पाहणी ही त्या आस्थापनातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्याचे निर्देश ही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी यावेळी दिले. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सूचना फलक, दिशादर्शक, दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा, मतदार सहाय्यक केंद्र, पुरेशी व्यवस्था, मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, प्रतीक्षालय, रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था तसेच मंडपात असलेल्या मतदान केंद्रांची मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, प्रथमोपचार सुविधा, मतदान केंद्रावर पाण्याघर तसेच दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा, पार्टिशन मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर लावण्यात येणाऱ्या रांगांसाठी जागेची उपलब्धता आदी सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजन करावयाचे आहे. तसेच मतदान केंद्रावर आदल्या दिवशीपासून जाणाऱ्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना लागणारी आवश्यक साधनसामुग्री देखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच त्या मतदान केंद्रावर काही अडचण निर्माण होत असतील तर त्याबाबतची माहिती तात्काळ कळवावी, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी नमूद केले. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील बूथ व त्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या सुविधा याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी PPT सादरीकरणाच्या माध्यमातून अभियंत्यांकडून घेतली. तसेच विधानसभा मतदान केंद्राची पाहणी आपण स्वतः तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो 3, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्स, समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, अन्यथा 15 वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की मिलिंद देवरा यांनी यापूर्वी 2 वेळा लोकसभेत वरीकरांचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वर्षात वरीकरांना जो न्याय मिळायला हवा होता तो दुर्दैवाने मिळाला नाही. त्यामुळे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. वरीतील स्पॅन वायडनिंगचा प्रश्न सोडवण्यास आधीच्या सरकारने असमर्थता दाखवली होती. मात्र मुख्यमंत्री झाल्याबरोबर हा प्रश्न तातडीने सोडवला, असे शिंदे म्हणाले. प्रेमनगर, सिद्धार्थनगर, BDDच्या पोलीस वसाहतीवरी कोळीवाडामधील रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्याचे काम सरकारने केले.
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी 7 एजन्सी एकत्रपणे काम करत आहेत. रमाबाई नगरमधील 17,000 भाडेकरूंना घरे देणार आहोत. मुंबई बाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही एक टेप रेकॉर्ड काही जण लावतात. मात्र आता ही रेकॉर्ड चालणार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर, फिनटेक कॅपिटल आणि पॉवरहाऊस बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे डबल गॅरंटी, असे ते म्हणाले. 5 मिनिटे तुमची तर 5 वर्षे आमची, हा आमचा शब्द आहे. काम करणाऱ्या लोकांना मत द्यायचे असून घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना केले. कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो 3, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, अन्यथा 15 वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.